जनरली बोलताना बोलीभाषेमध्ये तसं म्हणलं जातंय, पण एखाद्या घटनेच्या जर आपण मुळाशी गेलो तर नेमकं ती घटना घडली काय हे आपल्याला कळतंय. कसं असतंय, पैसे खाणं वगैरे बोलणं आपण जनरली बोलून जातो. पण ह्या प्रकारामध्ये तसं झालंय की कसं असतंय, आपण उदाहरण समजा तुम्हाला सांगायचं झालं तर एक दोन मोठ्या योजना आहेत पंचायत स्तरावर. एक आहे मनरेगा आणि दुसरी आहे घरकुल. त्या मनरेगामध्ये दर आठवड्याला आम्हाला एका दिवशी पेमेंट्स करावं लागते. त्या पेमेंट्समध्ये एक 500 ते 1000 कामं असतात आणि नाही म्हणलं तरी 5 ते 6000 मजूर असतात. या प्रत्येकाचं अकाउंट चेक करणं बीडीओला शक्य आहे का? नाही. तर ही खालच्या यंत्रणेची जबाबदारी आहे. खाली ऑपरेटर्स आहेत, एपीओ आहेत, सर्व आहेत. आणि शेवटी ते झाल्यानंतर आम्ही डीएससी लावतो. ते एफटीओ त्याचा तयार केला जातो आणि एफटीओच्या शेवटी डीएससी लावले जातात. आणि घरकुलच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे की त्याचं आरएची वगैरे सुपरविजन करतात, त्याचं पंचनामा करतात. पंचनामा केल्यानंतर जिओ टॅग करतात आणि जिओ टॅग केल्यानंतर ते साईन आमच्याकडे येते. मग त्याच्यानंतर आम्ही डीएससी लावतो. पण त्यामध्ये जर एखाद्या लाभार्थ्याचं अकाउंट चुकीचं आहे किंवा त्या खालच्या समजा ऑपरेटरने एखादी चूक करून किंवा खालच्या एपीने चूक करून एखाद्या चुकीच्या लाभार्थ्याच्या अकाउंटवर म्हणजे चुकीच्या आपल्या नातेवाईकाच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले, त्याच्यासाठी बीडीओला जबाबदार धरणं हे योग्य नाही. काही पहिल्यांदाच घडलं अशातला भाग नाही. आणि जो आरबी मध्ये प्रकार घडला तो 2013 पासून चालू होता. म्हणजे तुम्ही विचार करा, 2013 आज किती वर्ष, आज किती वर्ष चालू आहे, 2025, 12 वर्ष तिथल्या चुकीचे अकाउंट फीड करणं वगैरे. कारण मला एक सांगा, आता तुमचे जर 3 अकाउंट असतील वेगवेगळ्या बँकेत, 3 अकाउंट तुम्हाला लक्षात आहेत आणि तुम्ही आम्हाला म्हणता की 10,000 अकाउंट तुम्ही लक्षात ठेवा. ह्युमनली पॉसिबल आहे का? शक्य आहे का? शासनाकडे तुम्ही लिखित आम्ही काय म्हणतो की ज्या काही सिस्टीम्स आहेत डेव्हलप केलेल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरचं काम आहे तर तिथं ते क्रॉस चेक व्हावं. तिथून आल्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये क्रॉस चेक करायला थोडं मनुष्यबळ पाहिजे. अगोदरचं जे मनुष्यबळ होतं ते 200-250-300 कामापुरतं, घरकुलाच्या कामापुरतं ते शक्य होतं. पण आता 10,000 एका तालुक्याला घरकुल आहेत, तर एवढं मोठं क्रॉस चेकिंगचं काम तेवढ्याच माणसांवर करणं शक्य आहे का? तर ती मनरेगा अंतर्गत जी कामं झालेली होती त्या कामांमध्ये तिथले जे कंत्राटी कर्मचारी होते त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे जे नातेवाईक होते ते नातेवाईकांच्या खात्यावर, स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावर पैसे जमा केलेले होते आणि त्या पैसे जमा झाल्याच्या अनुषंगाने तक्रार झालेली होती. वास्तविकता ते कंत्राटी कर्मचारी जबाबदार होते त्या घटनेला. पण यामध्ये पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी हे वर्ग 1चं पद आहे आणि त्या वर्ग 1च्या पदाला म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांना दोषी ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की खालच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर नरेगाच्या खात्यातले काही पैसे वळती केले, स्वतःच्या पतीच्या नावावर केले, नातेवाईकाच्या नावावर केले. पण ते पैसे वळती करत असताना ते कसे केले, काय केले हे गटविकास अधिकाऱ्याला काहीच माहित नव्हतं. परंतु आता जी नवीन सिस्टीम आहे फंड ट्रान्सफर सिस्टीम, त्याचाही आम्ही एफटीओ करतो आणि तो एफटीओ डिजिटल साईन होतो बीडीओचा. मग ते कामाच्या ओघामध्ये खालून हजारो लोकांची पेमेंट रोज करावे लागतात. त्यांनी ते पण एफटीओ पाठवले, त्याच्यावर गटविकास अधिकारी सही झाली. परंतु आमचं म्हणणं असं आहे की हे असे एफटीओ जरी गटविकास अधिकाऱ्यांनी सही केली असली तरी सुद्धा एक माणूस म्हणून दिवसभराचे एफटीओ एकट्या गटविकास अधिकाऱ्याला तपासणं शक्य नाही.